गाव खुंटे, पोपट एकनाथ भंडलकर. आज जी त्यांनी बातमी दिली, प्रगती चळवळ म्हणून त्या चॅनलला, तरी एकदम सगळं जेवढं काय सांगितलं हे साफ खोटं आहे. कारण आज एवढं त्यांनी चारी खांदून इरिगेशनच्या ह्याच्यात त्यांनी परत दुसऱ्या गटात आज काट्या टाकून आम्ही जो का पुरावा त्यांना खरोखर काय असेल तिथला दावण्यास जाण्यासाठी जाऊ नये, तिथं कशी माती उचलली काय ती दावाय जाऊ नये म्हणून त्यांनी इथं काट्या टाकून रस्ता पॅक केलेला आहे. तरी ही प्रशासनाने गांभीर्याने दक्षता घ्यावी. पहिली चारी आणि दुसरा काट्या टाकतात, म्हणजे ह्याच्या माग कोणाची चुकी आणि कोण बरोबर हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. गट नंबर 79 मध्ये पहिल्या सुरुवातीला आम्ही असून आज पहिल्यापासून आम्ही कसली काठी सुद्धा आडवी टाकली नाही. कारण ही रस्ता देवाला जाणारा नाही, प्रत्येक लांबून लांबून देवाचे भक्त येत असतात आणि त्यांना हे यांनी काय केलेलं आहे, काटे टाकलेले आहेत त्यांना जाता येऊ नये म्हणून. तरी त्यांनी ह्या रस्त्याची जबाबदारी घ्यावी लवकरात लवकर. आणि परत त्यांनी सांगितलेलं आहे की गट नंबर 84 मध्ये की माझं क्षेत्र आहे, तर हे साफ खोटं आहे. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे, मी तुम्हाला पुरावा दाखवतो. हा 84 गट नंबर. ह्या गट नंबर मध्ये राजेंद्र शंकर मदने आणि बुबासो श्रीरंग भंडलकर यांचं क्षेत्र आहे. ह्या 84 मध्ये कुठंही त्याचा संबंध नसताना तो म्हणत आहे की माझी अर्धा एकराची माती विकलेली आहे. हो, हा ऑनलाईन सातबारा 17/7 चालूचा सातबारा आहे. तर त्याची क्षेत्र कुठे त्यांनी आपल्याला पुराव्यांशी दावावं आणि हे सिद्ध करून दावावं की ह्या क्षेत्रात हे तर क्षेत्र आहे माझं म्हणून. आणि त्यांनी जी काही आरोप केला माती चोरण्याचा की माझी माती चोरली, या 84 गट नंबर 84 मध्ये ही जमीन ह्या दोन्ही व्यक्तीला विकण्याच्या अगोदर यांनी संपूर्ण माती विकून गेली 10 वर्ष ही माती विकत होती बिना परवान्याची. यांच्याकडे कुठला पास नाही, काय नाही, काय नाही. आणि त्यांनी एवढं करून आम्हाला त्रास सगळ्यांना देण्यासाठी यांनी नदीच्या साईडला असा मोठा असं माती नदीचं पाणी येऊन आमची जमीन खचण्यासाठी संपूर्ण त्यांनी खड्डा पाडला. आणि तो खड्डा पाडून आता गेली एक 25 ते 26 तारखेच्या दरम्यान एक पॉकलेन घेऊन आले आणि वड्याकडची माती उचलण्याचा प्रयत्न केला की वड्याच्या साईडला बी त्यांनी खड्डा खांदून असं आमचं शेत खचून जावं ह्याच्यासाठी त्यांनी ते आली. त्यावेळेस आम्ही विरोध केला. तो विरोध केल्याच्या नंतर त्याच पॉकलेननी त्यांनी चारी मारल्याच्या नंतर त्यांचा असा आरोप आला की आम्ही फिरत गेलो. जर शेतकरी असेल तर आपल्या रानाकडं रोजचे रोज किंवा 4 दिवसात येडा असतो, तर ह्या रानाचा दस्त गट नंबर 85 मध्ये त्यांनी सांगितलं फिरत आम्ही त्या रानात गेलो आणि आम्ही बघितलं आणि तिथली माती गेलेली आहे. तर तुम्हाला हे पुरावा दावतो. हो का, गट नंबर 85, 79 परत 82 ह्या तिन्ही गटातील जी ह्यांची काय जमीन होती ती मी 2014 मध्ये 6 फेब्रुवारी ह्या दरम्यान ह्याचा कायम खुश खरेदी असा दस्त केलेला आहे. आणि ह्याच्यावरती 17,50,000 हे ह्यांना पोचल्याच्या नंतर ह्यांनी मला दस्त करून दिलेला आहे. आणि हे पैसे आमचे वडील एकनाथ जिजाबा भंडलकर यांनी चंद्रभागा दिनकर भंडलकर यांच्या हातात दिले. हे दोघे मयत आहेत. तर हे व्यवहार ह्यांच्यात झाल्यामुळे हे दोघेही आता नाहीत. दोघांचाही मृत्यू झालेला आहे. तरी ह्या दोघांचा मृत्यूचा फायदा घेऊन ह्यांनी माझ्यावरती असे आरोप लावले. तर हे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावे. त्यांनी सांगितलेलं आहे की बिना परवान्याची माती उचलण्यात आली. तर ही माती ह्या तिघांनी मिळून मला जमीन विकायच्या अगोदर ह्यांनी सगळी माती
विकली होती. आणि जी काय साईडनं कट्टर राहिलेलं होतं, कारण मी रान घेतल्याच्या नंतर लेवल करण्यासाठी ती साईडची जी माती आहे ती शासनाला मी परवाना घेऊनच ही माती पुढे उचललेली आहे. त्याचे माझ्याकडे पास आहेत. त्यांनी जी सांगितलेलं आहे की बिना परवाना बिना परवान्याचे त्यांनी पास चोरून नेली माती म्हणून. तरी मी तुम्हाला हे पास दाखवतो. हा महसूलचा हे आदेश ह्याच्यानुसार मी पास उचललेला होता. आणि प्रत्येक खेपाचा माझ्याकडे पास होता त्यावेळेस. आणि ही माती मी पासाने उचललेली आहे. आणि शासनाला जो काय कर आहे गौस खनिज ह्याचं संपूर्ण मी काय असेल ती रक्कम भरलेली आहे. त्याच्यामुळं कुठलीही चोरी झालेली नाही, काही नाही. गेली 2014ला हा दस्त झाला आणि हा माणूस फिरत फिरत गेला. ह्याचा संबंध झाला नाही 14 वर्षात तिकडे जाण्याचा, कारण ही जमीनच ह्याची नाही. जर जमीन असती तर हे जायचं राहिला असता का? आणि कुठली थोडी चोरी झाली तरी लगेच होती. दोन्ही साईडला कॅमेरे आहेत. खाली कांबळेश्वरला कॅमेरा आहे, खुमट्यात कॅमेरा आहे, प्रत्येक रस्त्यावर कॅमेरा आहे. त्याची चौकशी करावी. यांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पाहिजे होती, माझी माती चोरी जाती ही. बाकी काही नसून दिशाभूल करण्यासाठी आम्ही ह्या चारीचा अर्ज केल्यामुळे ह्यांनी काहीतरी नुसतं षडयंत्र रचण्यासाठी ह्यांनी हा डाव रचलेला आहे. आणि ही डाव खरा नाही, सगळा खोटा आहे. प्रत्येक गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे. हा पासाचा पुरावा, हे दस्ताचा पुरावा. आणि दुसरी गोष्ट, हा हा प्रांत साहेबांचा हे निकाल आहे. नाही, प्रांत साहेबांचा निकाल आहे हा. ही निकाल झाल्याच्या नंतर ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची जरा नोंद नसल्यामुळे त्यांनी डाव साधला आणि पुढं दुसरा दस्त केला 2022ला. तर हा दस्ताचा निकाल माझ्यासारखा लागला फलटण प्रांत साहेबांपाशी. तो परत नंतर सातारला अपील केली. झालं सातारला निकाल लागल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनीही तोही निकाल आपल्यासारखाच लागला आणि परवानगी दिली की हा 2329 हा 25/5/2016 ह्या दिवशी फेरफार झालेला होता. ह्याची आपण पुढं काही अर्ज करून सगळी माहिती दिलेलीच आहे. ह्याची कारवाई चालूच आहे. पुढं आपल्याला कलेक्टर साहेबांचा आदेशच आहे की हा फेरफार मंजूर करण्यात यावा म्हणून. हा झाला पुरावा. त्यांनी सांगितलेला आहे पोकळ दस्त. मग हा पुरावा कुठून आला? हा कलेक्टर साहेबांनी दिलेला निकाल हा का चुकीचा का हा माणूस चुकीचा हे प्रशासनाने ठरवावं. दुसरी गोष्ट, हा 2329 हा फेरफार धरलेला हस्तलिखित. आणि ह्या हस्तलिखित झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी ऑनलाईन झालं. ऑनलाईन झाल्याच्या नंतर कोणाचे क्षेत्र कमी, कोणाचं जास्त, ह्या वेळेस थोडं दस्त मी वारंवार अर्ज करतच गेलो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत अर्जाचे. तर ही दिल्याच्या नंतर पुढं कोरोना लागला, त्या 2-3 वर्ष गेली. ती झाल्याच्या नंतर हा 2022ला माझं नाव न लागल्यामुळे ह्यांनी त्याचा फायदा घेऊन ह्यांनी दुसरा दस्त केला. दस्त केल्याच्या नंतर मी ते अर्ज सगळं माझ्यासारखंच झालं. आणि आता मी तहसील ऑफिस मध्ये अर्ज केलेला.
हा गट हा 85 नंबर. हो, हाच त्यांनी जे दावलेला की माती चोरून नेली, हाच गट नंबर 85 मधला शिवाय आपल्या ही केलेला अं, चौऱ्याऐंशी ही जो आरोप केला गट नंबर 84 मधला हा 7 बार आहे. ह्याच्यावर नाव त्याचं कुठंही नाही. कारण त्याने असा उल्लेख केला की माझ्या आईचं नाव आहे, तर त्याच्या जे दिसतंय नाव त्याच्यावर डॅश आहे. कारण हा दस्त त्यांनी दुसऱ्या व्यक्तीचा दस्त झाल्याच्या नंतर त्या त्याही दस्ताचं मनाजी श्रीरंग भंडलकर यांच्याही दस्ताचा माझ्या दस्तासारखाच गैरफायदा घेतला होता. त्यांची नोंद न व्हायच्या अगोदर त्यांनी राजेंद्र राजेंद्र शंकर मदने यांना हाताला धरून हा परत दुसरा दस्त त्यांनी केला होता. त्यांचंही असंच झालं. त्यांनीही प्रांत साहेबांपाशी अपील केलं. मग तिथलाही निकाल त्यांनीच घेतला, सातारचाही त्यांनीच घेतला आणि ही जमीन परत आहे अशी बनासू श्रीरंग भंडलकर यांची झाली. आणि ही असताना ह्यांनीच खोटा दस्त केला होता. तर शासनाने ह्याची दखल घ्यावी की खरं कोण आणि खोटं कोण. त्यांनी काही सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की मग ती जमिनीत माझ्या आईचं नाव आहे. मग त्यांनी सिद्ध करावं, 2 दिवसात दावा त्याच्या आईचं आजच्या तारखेला नाव कुठं आहे. आणि गट नंबर 85 मध्ये त्यांनी सांगितलं 3 पान माझी माती गेली. त्याची जमीनच मी 2014 साली घेतली. जिथं दस्त झाला तिथं त्याचा संबंधच संपला ना. काही कारणास्तव, शासनाच्या काही कारणास्तव, त्यांच्या अडचणी त्याच्या असतो ही नोंद लांबत गेली. मी वारंवार त्याचा पाठलाग करत आहे, आज मी करतच आहे. कारण आता त्यांनी परत प्रकरण वाढल्याच्या नंतर मी सुद्धा अपील केलं. दोन्ही निकाल माझ्यासारखंच आहे. आणि आता मी सुद्धा तहसीलदार साहेबांना ही केलेलं आहे की अर्ज की माझी नोंद होऊन मला 7 बार मिळावं म्हणून. तीही मी केलेलं आहे, त्याचाही माझ्याकडे पुरावा आहे. आणि ती जी बोलला की तहसीलदार ही जबाबदारी घेत नाही, तर त्यांनी ह्यांनी त्यांच्यावर आरोप केला की जबाबदारी घेत नाही. जर ह्याच्या रानातली माती आणि ह्याचं रानच तिथं नाही तर हे आरोप कशाने करतोय. 2014 साली जर हा दस्त झाला, सगळं जिकडचे तिकडं झालं, मग ह्याचं रानच कुठं राहिलं. मग ह्याच्यावर शासनाने गंभीर कठोर कारवाई केली पाहिजे की कोणालाही शासनावर आरोप करण्याची परवानगी नाही. ही शासन आहे, मायबाप सरकार आहे. जो न्याय घ्यायचा तो ठरवणार, आपण काय मायबाप नाही. कारण जे न्याय देतात त्यांच्यावर आरोप करतोय. मग ह्याच्या पाठीशी कोण आहे हे सगळं तपासलं पाहिजे. ह्याला कोण खतपाणी घालतंय, कोण सांगतंय असं करायला, ही सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि ह्याच्यावर कठोर काय, स्वतः तहसीलदार साहेबांवर आरोप केला की माझं म्हणणं घेत नाही आणि ह्याची माती चोरीला गेली होती. मग आम्ही ज्या वेळेस अर्ज केला 30 तारखेला 30 साला ह्याची माती अगोदर जात होती म्हणलं, ह्याने अगोदरच कारवाई करायला पाहिजे होती. मग आमचा अर्ज 30 तारखेला गेल्याच्या नंतर आम्हाला विरोध करायचा म्हणून त्यांनी 29 तारखेला हा अर्ज पुरावा असावा म्हणून ह्यांनी दिलेला आहे तहसीलदार साहेबांना. आणि काही त्यांच्या कामास्तव आता पालखीची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे त्यांना जास्त लक्ष घालता येत नाही आता ही पालखी जास्तपर्यंत. मग ह्याची कसली दंडीलशा आहे त्यांची, ते अधिकारी आहेत, ह्यो काय अधिकारी आहे का. तर ह्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण चौकशी केली पाहिजे. आणि ही जो जाणारा एक तिथं तारी मारून दुसऱ्या जागेवर त्याचा हा गट नंबर 80 मध्ये हा जो रस्ता आहे, सुरेश दिनकर भंडलकर आणि संदीप सुरेश भंडलकर ह्या दोघांनी आज सकाळी आम्ही जो पॉइंट त्यांनी लावला होता त्यांनी तिकडे जाणार होतो का. कारण पत्रकार साहेब आज आमच्याकडे आले असल्यामुळं आम्ही बोलवून घेतलं. कारण आपली सत्य बाजू आहे, आम्ही पुराव्याशी बोलतो. कारण पुरावा असेल तरच ते चालतं. तसं त्यांनी आम्हाला पुरावा दाखवला. आज आम्ही दुसरा पुरावा दाखवला, इथं चारी मारली, आज इथं काट्या टाकल्यात. आम्ही तिथं जी खरी परिस्थिती आहे
की आम्हाला दावायसाठी आम्ही चाललो होतो आणि शेजारीची एक 2च फुटा वाडा आहे इथं आणि ही संपूर्ण क्षेत्र ही इरिगेशन मध्येच आहे. त्याच्या दुसऱ्या क्षेत्रात इरिगेशनच आहे. त्या जागेत व्याज काटे टाकल्यात. तरी त्यांनी लवकरात लवकर शासनाने ह्याची जबाबदारी घ्यावी. प्रांत मॅडम तहसीलदार साहेब यांनी ही बातमी बघताच ह्याचा निकाल लागला पाहिजे. आणि बावनकुळे साहेबांना विनंती की आपल्या राज्यात चाललंय काय, कारण जो जो खड्डा खांदतो तोच बातमी देतो की माझी चोरी होती. मग चोरी होती तर सगळं त्याला हे केलं पाहिजे त्यांनी की पोलीस केस केली पाहिजे. बरं तुझी माती चोरीला जाते, मुद्दा महत्वाचा त्यांनी आरोप केला माती चोरीला जाते. ही क्षेत्र त्याचं नाही तर माती कुठनं चोरीला गेली ही सुद्धा ह्याची चौकशी झाली पाहिजे. कारण ही इथं फक्त त्याचं 12 पांडा क्षेत्र आहे. हे सगळं इकत आणलेलं ह्याचं काही सुद्धा राहिलेलं नाही. फक्त 12 पांड जमीन आहे इथं त्याची. आमची जवळजवळ इथं 20-25 एकर क्षेत्र आहे आमचं आमच्या आजोबांचं आणि ह्याचं फक्त 12 पान राहिलेलं. हे असंच इकत सगळं काय कुठं काय राहिलेलं नाही काय नाही ह्याचं सगळं पुरावा येतं. हे जी क्षेत्र जे घेतलेलं आहे शिवाजी गोरख बोयटे आणि रामचंद्र शंकर मदने यांनी गेली 2010 ते 12च्या आसपास हे दस्त करून हे क्षेत्र पूर्ण ह्यांनी खरेदी केलेलं आहे गट नंबर 84 मध्ये. त्याच्यामुळे 84 मध्ये ह्यांचा संबंधच काय येत नाही. गेली जवळजवळ 15-16 वर्ष झाली यांचा ह्या गटामध्ये कुठलाही संबंध नाही का. आणि तो संबंध लावण्यासाठी ह्याच्यातील एक जणाला हाताला घेऊन यांनी खोटा दस्त रचला. दुसऱ्या जो बनासो श्रीरंग भंडलकर ह्यांची नोंद न होता यांनी त्या माणसाला हाताला धरून त्यांनी त्यांची नोंद करून घेतली. ही सगळी खोटी नोंद असल्यामुळे ह्या प्रांत साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की ही चुकीचं असल्यामुळे ह्याचा दस्तच बाद करून टाकला. त्याच्यामुळे पूर्णपणे ह्याच्यावर ह्या दोघात दस्त झालेला दोघांच्यावर डॅश आहे. तर ह्यांनी जे सांगितलं काल की माझ्या आईचं क्षेत्र आहे की त्यांनी पुरावा द्यावा आता. आणि ही आपले तहसीलदार साहेबांवर आरोप झालाय त्यांनी ह्याच्यावर कारवाई करावी. आणि राहिला विषय हा रस्त्याचा, तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत मॅडमनी 2 दिवसात आता पालखी झाल्याच्या नंतर ही पहिल्यांदा हे रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. आणि हे जे करणारे आहेत ते 2 जण त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. कारण हे वारंवार चालूच असतं. आम्ही ह्या इरिगेशन रस्ता काढलेला आहे तरी त्याच्यात 2 जागा वाढवला. ह्याच्या पलीकडं जो आमचं लोकेशन रस्ता जो होता मधनं तो रस्ता ही 2 जाग्यावर त्यांनी बंद केलेला आहे. काय ठेवलंच नाही. मग आम्ही जायचं कुठं. ही तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत मॅडम ही बघून सगळं आमचं काय असतील ते आम्ही त्यांना अर्ज केलेले आहेत. हे सगळं वाचून ह्याचा निकाल लावून हा रस्ता इरिगेशनचा रस्ता हा आम्हाला कायम येण्या जाण्यास द्यावा. आम्ही कुठली त्याचं नुकसान करत नाही काही नाही. आम्हाला फक्त वर्षातनं एक वेळ ऊस जात्यात ह्याच्या पलीकडे आमचं येणं जाणं एवढंच असतं. बाकी कुठल्याही त्यांची इरिगेशनची आम्ही नुकसान करत नाही काही नाही काय नाही. फक्त आम्हाला मोकळं जाण्यास त्यांनी परवानगी द्यावी. आणि ह्याच्यानंतर कुणाचंही चाललं नाही पाहिजे. गट नंबर 79 पासून की आम्ही तर अडवतच नाही. आमची 3 जागेवर शेती 79, 82 आणि 85 तरी आम्ही अडवत नाही. 3 जागेवर आम्ही आहे. आणि ही एकच जागेवर होते. जमीन किती फक्त 12 पांडा शेत आहे तरी ही 3 बाऱ्या वर्षातनं 3 बाऱ्या अडवते. इथनं जायचं नाही तिथनं जायचं नाही. आता ही स्पष्ट तुम्ही बातमीच बघताय. मागल्या 8 दिवसात चोरीला जाते म्हणून चारी मारली आणि आज आम्ही तिथं सगळं पुरावा दावण्यास जाऊ नये म्हणून हे काटे टाकलेले आहेत. की आम्ही जे काय अधिकारी येतील की गाडी डायरेक्ट जातील ती बघतील तिथं त्यांनी काय केलंय. मग ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून कसला पुरावा द्यायचा की ही माणूस खरा आहे का खोटा हे तुम्हाला ह्या काट्यावरच लक्षात आलं असेल. की काट्या टाकून जातो ह्याच्या मागं काहीतरी कोणतरी असणारच आहे ह्याला सांगणार असं कर तसं कर जाऊ नको. हे आम्हाला सगळं दावायचं होतं. पण ती वेळ आल्याच्या नंतर ही चालू झाल्याच्या नंतर रस्ता आम्ही डायरेक्ट प्रांत मॅडमला आणि तहसीलदार साहेबांना घेऊन जो खड्डे आहेत त्याची काय परिस्थिती ही जमीन इकायच्या अगोदर ह्या सुरेश भंडलकर आणि संदीप भंडलकर ह्या दोघांनी मिळून
संपूर्ण माती विकून नंतर ही सगळं क्षेत्र आम्हाला विकलेलं आहे. तर ह्यांच्यापाशी पहिल्यापासून पास आहे का नाही हे पूर्ण तपासावं. आणि जे आमच्यावर आरोप केला ते आम्ही सिद्ध करून राहिलो की आम्ही ह्यांनी विकल्याच्या नंतर आम्ही पास काढून माती विकलेली. त्यांनी अशी बातमी दिली होती की ह्यांनी बिना परवान्याची माती उचलली. तर आमच्याकडे पास आहेत, आमच्याकडे पुरावा आहे. तसं त्यांनी पुरावा द्यावा की त्यांनी माती कुणाला विकली, कधी विकली. आणि त्यांनीच सांगितलं बेरात्री रात्री ही माती चालू होती. मग एवढ्या दिवस झालं त्या रानात झाडी उगवलेली. मग ही जर माती आता गेली असती तर ही झाडी 2 दिवसात उगवली असती का? तुम्हीच सांगा. की प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे की हे माणूस जो म्हणतोय की माझी माती 2 दिवसात चोरीला गेली, 2 दिवसात कुठली झाडी अशी वाढेल का त्या क्षेत्रात? ती संपूर्ण आता आम्हाला दावायचं होतं, पण ही काट्या टाकल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही काय तिकडे गेलो नाही. ज्यावेळेस हे रस्ता खुला होईल त्यावेळेस आम्ही प्रांत मॅडम आणि तहसीलदार साहेबांना संपूर्ण काय असेल ती हकीकत तिथं जागेवर धावणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे. तसं त्यांनी पुरावा द्यावा की तो तो बोललेला आहे की माझ्या आईचं क्षेत्र 80 गट नंबर 80 मध्ये आहे. ती दावावा त्यांनी 2 दिवसात किंवा त्याच्या आईचं त्याच्यावर नाव. आम्ही आज तुम्हाला सांगतो 17/7/2026 हा आजचा सातबारा आहे. तसं त्यांनी बी आम्हाला उद्या येऊनच सातबाऱ्यावर त्याच्या आईचं नाव फक्त दावावं. आणि बाकीचं काय असेल ही रस्ता खुला करण्यात यावा ही प्रशासनाला आमची विनंती आहे. आणि ही जी बातमी